हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आणि तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती डेली दर्शन ब्लॉग. तर आज आमच्याकडे खूप म्हणजे खूप पाऊस होता. रात्रीपासूनच पाऊस लागून राहिला होता. तो सकाळपर्यंत पाऊस होता आणि ते माझे सकाळचे काम आवरायला चालू आहे. मुलीला आणि मिस्टरांना डबा द्यायचा होता म्हणून माझे कामाची धावपळ चालू आहे. तुम्ही बघू शकता मी चपात्या करत आहे. खूप 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 घाई होती आणि माझी थोडी ती चपाती थोडी करपली आहे. तवा जास्त गरम झाला होता आणि त्याचबरोबर मी चहाही उकळत ठेवला होता. फटफट असं काम करायचं होतं, त्यामुळे घाई होती जास्तच. प्रत्येक स्त्रीची गडबड ही सकाळची अशीच असते. मिस्टरांचे डबे, मुलांचे डबे, प्रत्येक घरात हे सकाळी उठलं भांडी स्वयंपाक हे चालूच असतं. आणि मी पटापट असं माझं काम उरकून घेणार होते, कारण माझं छोटं बाळही आहे. ते बाळ सारखं रडत आहे कालपासून. त्याला डोस दिलेले आहे, त्यामुळे ते रडत आहे. आणि गडबडीत माझी चपाती थोडी तव्याच्या खाली गेली होती, पण तुम्ही थोडी उचलून व्यवस्थित केली तिला. असं प्रत्येकाचंच होतं काही गडबडीत. काही चपाती चिटकते तर काही चपाती लगेच निघते. पटापट अशी उरकून घेते मी काम माझं छोटं बाळ डोस दिल्यामुळे खूप रडत आहे. तरी काय करायचं, आपल्यालाच करावं लागणार आहे सगळं. त्यामुळे मी पटपट उरकण्याचा माझा प्रयत्न करत होते, जेणेकरून मी त्याला माझं काम संपवून लगेच त्याला घेईन. यासाठी मी पटपट असं माझं काम उरकण्याचा प्रयत्न करते. आणि 2 चपात्या मी बिना तेलाच्याही केल्या, कारण मी माझ्यासोबत येताना भाजीला आणलेलं आहे, त्यामुळे तिला तेलाची चपाती आवडत नाही. तिच्यासाठी मी बिना तेलाच्या 2 चपात्या करत असते रोज. आणि इथे फायनली माझ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि मध्येच काहीतरी काम निघतं. आणि मी त्या आंघोळ करून आता चहा पिण्यासाठी घेते. चहा दूध ओतण्यासाठी मी अगोदर पातेल्यात काढून घेते, मग नंतर चहात ओतते. इथं घाई दिसते ही सगळी घाई माझ्या छोट्या बाळासाठी आहे, कारण ते आणखी खूप छोटा आहे, खूप रडत आहे. पाऊस असल्या कारणाने मी कपडे घरातच वाळत घातले होते बाथरूममध्ये. कमीत कमी पाणी तरी नितळून पंख्याखाली टाकता येतं. आज माझ्या मोठ्या मुलीचा बड्डे आहे. तिच्या बड्डेची तयारी करायची आहे. हंड्यातलं पाणी संपलं होतं. एक्स्ट्राचं पाणी मी हंड्यात ओतून घेतलं, कारण हंड्यातलं पाणी संपलं होतं. त्यामुळे आम्ही जारचंच पाणी आणतो पिण्यासाठी, नळाचं नाही वापरत. चहा घेतला पिण्यासाठी. तोपर्यंत माझं छोटं बाळ उठलं आणि मुलीला डब्यासाठी मी भाजी बनवते आहे. तर बटाट्याचे काप करून घेतले फटफट आणि तव्यातच भाजी केली आज. कुठे कढई काढत बसू म्हटलं, आणखी तीच भांडी वाढणार, त्यापेक्षा मी तव्यातच भाजी करून घेतली पटपट आणि फोडणी टाकली. खरं पण एवढा ठसका उठला ना, कारण मी तेलात आज तिखट टाकलं होतं, त्यामुळे खूप ठसका उठला. आणि ते मुलीची बॉटल पाण्याची भरून रेडी केली. भाजी आपली होत आली, थोडी कच्ची भाजी होती म्हणून मी आणखी पाणी ओतलं. आणि मंडळी, माझ्या मुलीच्या शाळेत वाटण्यासाठी आम्ही ही पेन घेऊन आलेलो आहोत. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा, आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.